नमस्कार, मी तन्मय टिल्लू. पुढील 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात या महावेगवान घडामोडींना. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या शनिवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात 64.22% मतदान झालंय. याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात 73 जागांसाठी मतदान झालं. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. शिवसेना भाजपमधलं महाभारत शिगेला पोहोचलंय. कार्टून फिल्मद्वारे शिवसेनेवर भाजपनं बोचरी टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवर व्हिडिओ शेअर केली आहे. कार्टूनद्वारे शिवसेनेला खाऊसेना म्हटल्याची टीका केली आहे. भाजपनं आता सेनेविरुद्ध ॲनिमेटेड प्रचार देखील केलाय. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष पार्ट्या देतात. आम्ही तर लोकांना सांगितलंय त्यांचं मटण खा, पण आम्हालाच मत द्या, असं वादग्रस्त विधान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या विधानामुळे गुलाबराव पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसंच भाजप आमच्या झाडावर वाढलेली वेल आहे असा टोलाही त्यांनी लगावलाय. राज्याचे मुख्यमंत्री सज्जन आणि चांगले वाटतात, मात्र त्यांची भाषा गुंडांना लाजवेल अशी आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली आहे. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्यानं मुख्यमंत्र्यांना ही सवय लागल्याची टीका देखील त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांना आपण जनतेशी बोलतो याचं भानच राहिलेलं नाही, त्यामुळेच नको त्या भाषेत ते भांडतात असा टोला नारायण राणे यांनी लगावलाय. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे आता तोंडानं एकमेकांचा मर्डर करतील अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे. सोलापूर पोलिसांनी भाजपला धक्का दिलाय, कारण पोलिसांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेलाच परवानगी नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सभेला परवानगी नाकारल्याचं पोलिसांनी सांगितलंय. विजय चौक भाजपचा पारंपरिक जाहीर सभेचा चौक म्हणून ओळखला जातो, मात्र इथेच सभेला परवानगी नाकारल्यानं भाजपची पुरती गोची झाली आहे. सुरक्षा आणि रहदारीला अडथळा होणार असल्यानं पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा शिवरायांचा फोटो लावणार भाजप बंदी घातली पाहिजे अशी मागणी केली आहे. तुमच्या पोस्टरवर दाऊद पप्पू कलानीचा, नरेंद्र मोदींचा किंवा अमित शहांचा फोटो लावा, पण शिवरायांचा लावायचा नाही. ज्यांनी शिवरायांचा ध्वज कापला त्यांना शिवाजी महाराजांच्या नावानं मत मागण्याचा अधिकार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बरसलेत. मुंबईची बरोबरी पाटण्याशी करून मुख्यमंत्र्यांनी मुंबईचं महत्त्व कमी केलंय, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. वरळी आणि लालबागमध्ये झालेल्या जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलंय. यावेळी त्यांनी मुंबईच्या विकास कामांवरून जुगलबंदी करण्याचे थेट आव्हानही मुख्यमंत्र्यांना दिलं. गुंडांच्या इन्कमिंगवरून भाजपवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील प्रभादेवीच्या प्रचार सभेत चोख प्रत्युत्तर दिलंय. मुंबई शिवसेनेनं सर्वाधिक गुन्हेगारांना तिकीट दिलं. शिवसेनेचे 63 उमेदवार गुन्हेगार आहेत, त्यामुळे एकदा आरशासमोर उभं राहा, किरेबाना में झाक के देखा, असा सणसणीत टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला लगावलाय. शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही असा स्पष्ट संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. यासाठी भाजपनं प्लॅन बी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे 5 वर्षात सरकारला कोणताही धोका नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं माजी आमदारांच्या सुना आमने-सामने आल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेसाठी इंदापूर तालुक्यात कळस वालचंद नगर गटातून माजी आमदार राजेंद्र घोलप यांची सून वंदना घोलप काँग्रेसमधून, तर माजी आमदार गणपतराव पाटील यांची सून वैशाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवतात. त्यामुळे त्यांच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनाम्यानंतरही भाजपचे बंडखोरांच्या यादीत नाव टाकल्यानं अपक्ष उमेदवार श्रीपाद रिसालदार संतप्त झालेत. या प्रकरणी रिसालदार भाजप शहर अध्यक्ष सुधाकर कोहळेंविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. दखल न घेतली गेल्यास फौजदारी खटला सुद्धा दाखल करणार असल्याचं रिसालदार यांनी स्पष्ट केलंय. तसंच निवडून आल्यानंतर भाजपलाच पाठिंबा देणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना आणि भाजप हे रामलीलेप्रमाणे मुंबईकरांचं मनोरंजन करत असून मुंबईकरांचे खरे प्रश्न मांडत नसल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी केलाय। मतदार त्यांना खरे रूप या निवडणुकीत दाखवून देतील असे त्यांनी सांगितलंय। पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या संभाजी ब्रिगेडनं आज आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला। औरंगाबादमध्ये दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम बहुजन क्रांती मूक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उधळलाय। पुण्यतिथीचा कार्यक्रम सुरू असताना भाजप कार्यकर्त्यांनी सभागृहाच्या दरवाजाच्या काचा फोडल्यात। हा सर्व प्रकार औरंगाबाद विद्यापीठात घडला। रत्नागिरीत सोनिया गांधी भाजपच्या तिकिटावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत। या सोनिया गांधी म्हणजे काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी नव्हे, तर या आहेत लांजा तालुक्यातील भांबेड जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणाऱ्या सोनिया गांधी। केवळ नावात साम्य असल्यामुळे रत्नागिरीच्या सोनिया गांधी सध्या चर्चेत आल्या आहेत। उत्तर प्रदेशात सपासोबत काँग्रेसची आघाडी घडवून आणणाऱ्या प्रियांका गांधी प्रचारातही केंद्रस्थानी असणार का याबाबतच्या तर्कवितर्कांना अखेर पूर्णविराम मिळालाय। प्रियांका गांधी रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघापुरताच प्रचार करणार असल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे। नागपूरमध्ये राष्ट्रवादीने महाआघाडी स्थापन केली आहे। या माध्यमातून भाजप व काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय। रिपब्लिकन फ्रंट, मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष व स्थानिक संघटनांना सोबत घेऊन ही महाआघाडी निर्माण करण्यात आली आहे। ही आघाडी 131 जागांवर निवडणूक लढवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 95, मुस्लिम लीग 4, समर्थक 32 जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवलेत। नागपूरमध्ये काँग्रेसला पक्षांतर्गत बंडखोरी डोईजड झाली आहे। नागपुरात सतीश चतुर्वेदींच्या फोटोचा वापर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार करतायत। त्याचबरोबर बंडखोर त्यांच्या फोटोचा वापर करतायत। त्यामुळे सतीश चतुर्वेदी नेमके कोणाच्या पाठीमागे आहेत हे शहरात चर्चेचा विषय बनलाय। सतीश चतुर्वेदी मात्र यावर काहीच बोलायला तयार नाहीयेत। काँग्रेस नेत्यांमधील वाद संपत नाहीये। नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी 13व्याच्या पत्रिका छापल्या। तिकीट वाटपावरून नाराज कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण, विकास ठाकरे, अभिजित वंजारी यांची नावं पत्रिकेत छापली आहेत। 15 तारखेला 13व्याच्या कार्यक्रमाचं आयोजनही या कार्यकर्त्यांनी केलंय। त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद संपत नसल्याचं पुन्हा पाहायला मिळालं। शिवसेनेची इतकी वाईट अवस्था झाली आहे की नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनाच खुर्ची लावा अशी मागणी करावी लागते, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। ते औरंगाबादमध्ये बोलत होते। तसंच अधिकारी ऐकत नाहीत, मग मुख्यमंत्री राज्य चालवतात कशाला असा सवालही त्यांनी केलाय। राज्यामध्ये रेल्वे मार्गावर मोठा घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। आता नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर 5 फूट उंच दगड आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। खेरवाडी औंढा दरम्यान 5 फूट उंच दगड रेल्वे रुळावर ठेवण्यात आला होता। हा दगड ट्रॅकवर कोणी ठेवला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही। रेल्वे पोलीस याबाबतची चौकशी करतायत। बुलढाण्यात भाजपच्या शहराध्यक्षा विजया राठी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या वेळी विनापरवाना स्वागताचे होर्डिंग्स लावल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आचारसंहिता पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार गोपाल पिंपरीकर यांनी तक्रार दिली। नाशिक महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांनी प्रचारासाठी सर्व हातखंडे आजमावायला सुरुवात केली आहे। कमी दिवसात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवार नवनवीन चक्कल लढवतोय। काही भागात तर प्रचारासाठी थेट वासुदेवच अवतरलेत। वासुदेव उमेदवाराचा प्रचार विविध गीतांच्या माध्यमातून करतायत, मतांचा जोगवा मागतायत। त्यामुळे सर्वसामान्यांसाठी एक कुतूहलाचा विषय बनलाय। कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी 103 किल्ल्यांची स्वच्छता करून वाढदिवस साजरा केलाय। ऐतिहासिक पन्हाळगडावर छत्रपती घराण्यासह हजारो शिवप्रेमी आणि अनेक संघटनांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। यावेळी गडकोट संवर्धनाचा संकल्प करत पन्हाळगड स्वच्छ केलाय। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी पहिल्या टप्प्याला मंजुरी दिल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलंय।
रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी कामासाठी पहिल्या टप्प्याच्या मंजुरी मिळाली आहे। रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 536 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून दरवर्षी 100 कोटींचा खर्च होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान केंद्र सरकारकडून 5 मॉडेल किल्ल्यांचं संवर्धन होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संदर्भात संभाजीराजे छत्रपतींना माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेनं निवडणूक प्रसिद्ध केलेल्या चुकीच्या जाहिरातींची शिक्षा सध्या अभिनेत्री अवनी मोदीला भोगावी लागते। मुंबई महानगरपालिकेनं अवनीचा फोन नंबर निवडणूक जाहिरातींमध्ये छापला आणि मतदार यादीची चौकशी करणारे फोन अवनीला येऊ लागले। या कॉल्सने अवनी पुरती हैराण झाली आहे। या प्रकरणी अवनी मोदीचा मोबाईल क्रमांक चुकून छापला गेला असून याची मी चौकशी करेन असं स्पष्टीकरण अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी दिलंय। नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे DG1 या शोरूम मध्ये चोरी झाली आहे। चोरट्यानं फक्त महागड्या मोबाईलवरच डल्ला मारलाय। जवळपास 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल लंपास झालाय। या शोरूम मध्ये चोरी होण्याची ही दुसरी वेळ आहे। यापूर्वी देखील येथे चोरी झाली होती आणि तातडीनं त्याचा छडा लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तसंच याही चोरी प्रकरणातील चोरांना लवकरच पकडण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय। मुंबई एअरपोर्टवर अवैधरित्या सोन्याची तस्करी करताना एकाला अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या विमलेश पांचाळकडून 18 सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली। जप्त केलेल्या सोन्याच्या बिस्किटांची किंमत जवळपास 55 लाख रुपये असल्याची माहिती मिळते। एअर इन्व्हेस्टिगेशन युनिटनं ही कारवाई केली। परेल येथील टाटा कर्करोग रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये आग लागली असून या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। मात्र धुराचे लोट अद्यापही कायम असल्याचं काही वेळापूर्वी असे लोट येत होते। धुराचे लोट हटवण्याचं काम देखील संपवण्यात आलंय। नालासोपाऱ्यात 2 वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या महिला दलालांना अटक करण्यात आली आहे, तर 4 मुलींची सुटका करण्यात आली। ट्विन्स पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार विराज लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार विराज लॉजिंगवर छापा टाकला असता त्या ठिकाणी 4 मुली आणि 2 महिला दलाल सापडल्या। या प्रकरणी विराज लॉजचा मॅनेजर आणि 2 महिला दलालांना अटक करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमधील मावळ तालुक्यातील सोमाटणे येथील पाचाने गावात पेढ्यातून 200 जणांना विषबाधा झाली आहे। पायबा ग्रामदेवतेची यात्रा असताना पेढ्यांचा प्रसाद मंदिरात सर्वांना वाटला गेला। त्यावेळी प्रसादाचे पेढे खाल्ले असता भाविकांना उलट्या जुलाबाचा त्रास होऊ लागला। त्यामुळे तातडीनं सर्वांना रुग्णालयात दाखल केलं। 200 लोकांमध्ये सर्वात जास्त संख्या लहान मुलांची आहे। भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो PSLV C-37 या प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून इतिहास रचणार आहे। बुधवारी सकाळी 9:28 श्रीहरिकोटा सतीश धवन अवकाश केंद्रावरून PSLV C-37 मधून या 104 उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाईल। 2 वर्ष आणि 7 महिन्याच्या कालावधीत मुंबई मेट्रोमध्ये 25 कोटी प्रवाशांनी प्रवास केलाय। त्यामुळे मुंबई मेट्रो कमी वेळात जास्तीत जास्त लोकांना सेवा देणारी मेट्रो ठरली आहे। बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सी यासारखे स्पर्धक असतानाही मुंबई मेट्रोतून नागरिक प्रवास करत असल्याची बाब अभिमानास्पद आहे असं मेट्रो प्राधिकरणानं स्पष्ट केलं। मुंबई महापालिकेच्या रात्रीच्या वाहनतळ धोरणास दिलेली स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली आहे। वाहनतळ शुल्कामध्ये वाढ सुचवणाऱ्या नव्या धोरणाची पालिका निवडणुकीनंतर अंमलबजावणी करण्यात येणार आहे। वाहनतळावर उभ्या करण्यात येणाऱ्या सर्वच वाहनांच्या शुल्कात 5 पटीनं वाढ होणार आहे। तसंच या धोरणातील रहिवासी वाहनतळ योजनेची अंमलबजावणी होणार आहे। पुण्यात जिल्हा परिषदेचा प्रचार आता जोरात सुरू झालाय। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची निवडणूक घाई चालू झाली आहे। प्रादेशिक परिवहन विभागाकडून प्रचारासाठी पक्षचिन्ह असलेला रथ 4 चाकी व 3 चाकी अशा 450 वाहनांची परवानगी विविध उमेदवारांना घेतली आहे। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारांप्रमाणेच राज्य निवडणूक आयोगादेखील सोशल मीडियाची भुरळ पडली आहे। निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृती मोहिमेसाठी पोस्टर्स, व्हिडिओ क्लिप्स, सोशल मीडिया, पथनाट्याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जाते। मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदान जनजागृती मोहीम राबवली जाते। गेल्या वर्षीच्या तुलनेत बारवी धरणात तब्बल 30% तर अंदाजे धरणात 20% अधिक पाणीसाठा असल्यानं ठाणेकरांना यंदाच्या उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळणार आहे।
गेल्या वर्षी पावसानं पाठ फिरवल्यानं ठाणे जिल्ह्यातील ठाण्यासह सर्वच शहरातील नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. अंमली पदार्थाच्या तस्करीला लगाम लागावा यासाठी गेल्या 3 वर्षात कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला यश आलं असून कारवाईत 150हून अधिक तस्करांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गेल्या 2 वर्षात केलेल्या कारवाईत गांजा, हेरोईन, एमडी पावडर, चरस हे अंमली पदार्थ सर्वाधिक जप्त करण्यात आलेत. आरटीओ कार्यालयानं औरंगाबाद जिल्ह्यात कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून विविध कामकाजाची सुविधा केली आहे. मात्र ही कामे करताना वाहनधारकांना शासनाच्या शुल्काव्यतिरिक्त 20 रुपये अदा करावे लागतात. याचा वाहनधारकांना चांगलाच भुर्दंड बसत आहे. यातूनच या सेंटरच्या तिजोरीत महिन्याकाठी लाखो रुपयांची भर पडणार आहे. रेल्वे गाड्यातून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एका दिवसात 2.25 लाखांचा दंड वसूल करण्यात आलाय. वरणगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेचे अधिकारी आणि तिकीट तपासणाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. 6 एक्सप्रेस आणि 2 पॅसेंजर गाड्यांमधील प्रवाशांकडे तिकिटाची विचारणा केली असता यात 191 प्रवासी विनातिकीट आढळले. नाशिक विभागांतर्गत येणाऱ्या 4 जिल्ह्यांमधून सुमारे 1,68,287 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेत. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक 74,719 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेला सामोरे जाणार आहेत. येत्या 28 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षेला राज्यभरात सुरुवात होत असून माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाने देखील परीक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी केली आहे. कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं या एका प्रश्नाचं उत्तर या एप्रिलमध्ये लवकरच मिळणार आहे. कारण एप्रिलमध्ये बाहुबली सिनेमाचा दुसरा पार्ट येतोय. मात्र तोपर्यंत चाहत्यांना एक वेगळीच मजा लुटता येते. कारण मोबाईलवर बाहुबली गेम सुरू करण्याचं काम सुरू आहे. मोबाईल गेम बनवणारी मुंगफ्रॉग लॅब्स या कंपनीनं याबद्दलचं माहिती दिली आहे. काँग्रेस समाजवादी पक्ष आघाडीच्या 10 सूत्री कार्यक्रम लखनौमध्ये जाहीर करतानाच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या रेनकोट वक्तव्याचा समाचार घेतलाय. पंतप्रधान मोदींना जन्मपत्रिका वाचायला, गुगल सर्च करायला तसंच लोकांच्या बाथरूममध्ये डोकवायला आवडतं अशी टीका राहुल गांधींनी केली. मोदींना जे आवडतं ते करू द्या. या निवडणुकीत जनताच त्यांना सणसणीत उत्तर देईल असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं. बदाऊन येथील प्रचार सभेत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना लक्ष्य केलंय. अखिलेश सरकार स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी तरुणांच्या स्वप्नांची खेळत आहे. इतकी वर्ष या सरकारनं केवळ गुंडांना आणि सराईत गुन्हेगारांना पाठीशी घातला असा आरोप मोदींनी केलाय. उत्तर प्रदेश येथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संगीत सोम यांचे भाऊ गगन सोम हे बूथवर बंदूक घेऊन आले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. गगन सोम सरधाना मतदान केंद्रावर आले त्यावेळी त्यांची झडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्याकडे ही बंदूक आढळली. गगन सोम यांच्याजवळ असणारी बंदूक ही परवान्याची बंदूक होती. परंतु आदर्श आचारसंहितेनुसार बंदूक पोलिसांजवळ जमा करणं हे बंधनकारक असतं. मतदान केंद्रात बंदूक नेण्याचा अधिकार नाही असं पोलिसांनी सांगितलंय. बँकांनी व्याजदरात आणखी कपात करावी असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी केलंय. रेपो रेट न वाढल्यानं आणि बँकांमध्ये नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या रकमेचा बँकांना फायदा होईल. पण त्या तुलनेत बँकांनी केलेल्या व्याजदरातील कपात सरासरीनं कमी आहे. त्यामुळे बँकांनी व्याजदरात आणखी कपात करावी असं उर्जित पटेल यांनी स्पष्ट केलं. अँड्रॉइड धारकांनंतर भीम ॲप आता आयफोन युजर्सच्याही भेटीला येत आहे. iOS प्लॅटफॉर्मवर भीम ॲप लॉन्च करण्यात आलं आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भीम ॲप तयार करण्यात आलं आहे. आतापर्यंत 1.4 कोटीपेक्षा अधिक युजर्सनी भीम ॲप डाउनलोड केलं आहे. हिंदुस्तान मोटर्सच्या मालकीची अँबॅसिडर ही कार आता त्यांच्या मालकीची राहिली नाहीये. कंपनीनं 80 कोटी रुपयांमध्ये युरोपीय कंपनी प्युजोला ही कार विकली आहे. अँबॅसिडरचे उत्पादन यापूर्वीच बंद करण्यात आलं होतं. परंतु या कारची मालकी आणि त्याचं डिझाईन आणि ब्रँड नेम या सर्वांची मालकी हिंदुस्तान मोटर्सकडे होती. ही मालकी आता प्युजोकडून जाणार आहे. त्यामुळे अँबॅसिडर कारशी भारतीयांचं असलेलं नातं यामुळे संपुष्टात येत आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीनं रोजगार भरतीची जाहिरात काढली आहे. तब्बल 8,000 नव्या नोकऱ्या उपलब्ध असल्याचं पतंजलीनं जाहीर केलंय. पतंजलीच्या उत्पादनांना भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी आणि उत्पन्न झालंय. येत्या काही वर्षांमध्ये 10,000 कोटी रुपयांची उलाढाल करण्याचा मानस रामदेव बाबांनी बोलून दाखवला.
महापासमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र न्यूज.